नवे पाऊल नवा विचार. लोकार्पण न्यूज. उमराणे कांदा खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांचा संताप. मध्य प्रदेशचा कांदा आणून भाव पाडण्याचा डाव. नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील उमराणे येथील NCCF आणि नाफेड कांदा खरेदी केंद्रावर आज मोठा गोंधळ उडाला. मध्य प्रदेशातून अतिशय हलक्या दर्जाचा कांदा आणून स्थानिक कांद्याचे बाजारभाव पाडण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप करत कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला. यावेळी काही ट्रक अडवण्यात आले तर काही ट्रक घटनास्थळावरून निघून गेल्याची माहिती समोर आली आहे. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार महाराष्ट्रातील कांद्याचे दर वाढू लागले की बाहेरच्या राज्यातून निकृष्ट दर्जाचा कांदा आणून बाजारभाव पाडण्याचे षडयंत्र रचले जाते. यामुळे स्थानिक कांदा उत्पादकांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागते, असा आरोप आंदोलक शेतकऱ्यांनी केला. उमराणे येथील NCCF आणि नाफेड कांदा खरेदी केंद्रावर आलेल्या ट्रकांची चौकशी करण्याची मागणी करत शेतकऱ्यांनी काही ट्रक अडवले. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अन्यथा ऐतिहासिक आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. घटनास्थळी प्रशासनाच्या वतीने उमराणे मंडळाधिकारी डोके भाऊसाहेब, पुरकर तात्या तसेच देवळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सार्थक नेहेते आणि पोलीस कर्मचारी उपस्थित होते. प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात ठेवत शेतकऱ्यांशी चर्चा केली. कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी स्पष्ट इशारा देत म्हटले की शेतकऱ्यांवर होणारा अन्याय आता सहन केला जाणार नाही. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर तातडीने कारवाई झाली पाहिजे, अन्यथा तीव्र आंदोलन उभारले जाईल. बातमी संकलन देवेंद्र निकम, प्रतिनिधी लोकार्पण मराठी न्यूज.